दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र वाचण्याचे फायदे काय आहेत, आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत. दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र वाचण्याचे फायदे आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते. महर्षी वसिष्ठांनी रचलेले हे भगवान शिवाला समर्पित असे हे स्तोत्र आहे. या स्तोत्राचे पठणाचे मुख्य फायदे तुम्हाला मी आज सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आर्थिक अडचणीतून मुक्तीसाठी या स्तोत्राचे वाचन. दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र याचा अर्थ दरिद्रता जाळून टाकणारे असा होतो. ज्याच्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा उत्पन्नाचे मार्गच मिळत नाही, त्यांनी हे स्तोत्र सोमवार प्रदोष नक्की वाचा. खास करून महिलांनी हे कार्य नक्की करा. व्हिडिओ पाहताना तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून हे करू शकता. या स्तोत्राचे नियमित पाठामुळे घरात सुख समृद्धी वाढते. बघा, भगवान शिवाच्या कृपेचे साधकाला जीवन म्हणजे आवश्यक तेवढे धन लाभते. हे स्तोत्र मन शांत ठेवण्यास मदत करते. जीवनातील अनिश्चितता, भीती, मानसिक तणाव दूर करण्यास, आत्मविश्वास वाढवण्यात हे स्तोत्र खूप महत्त्वाचे आहे. पापाचे क्षालन होते. या स्तोत्राने शिवाला पापविनाशिक म्हटले आहे. श्रद्धापूर्वक पाठ केल्याने कळत नकळत झालेल्या पापातून आपल्याला मुक्ती मिळते. अंतःकरण शुद्ध होते. नकारात्मक ऊर्जाचा नाश होतो. घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हे स्तोत्र म्हटल्यावर नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी वास करते. त्यामुळे आपली आर्थिक आणि भौतिक प्रगती होते. पठण कसे करायचे? हे स्तोत्र सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी करायचे. कोणत्या दिवशी करायचे? तसे तर हे स्तोत्र रोज केले तरी चालेल, पण संकल्प घ्या. तुमचं गोत्र, तुमचे नाव, तुमचे तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे संकल्प करत आहात, तो संकल्प मला या एका महिन्यात एवढे कर्ज फेडायचे आहे आणि महादेवा विश्वेश्वरा नावाचे स्मरण करून महादेवाचे हे विश्वेश्वर नाव आपण या ठिकाणी दारिद्र्य दहन स्तोत्र वाचल्यावर महादेवाचे, भगवान शिवाचे विश्वेश्वर नावाचे या ठिकाणी स्मरण करून म्हणायचे की भगवंता विश्वेश्वर भगवान, माझी कर्जापासून मुक्ती करा, की मला धनाची आवश्यकता आहे, असं म्हणून हातातलं पाणी खाली सोडा. असं केल्याने तुमचं कर्ज नक्कीच मुक्त होईल. सोमवारी आपण हा संकल्प घेऊ शकतो. तुम्हाला जर रोज शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी किंवा प्रदोषाच्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी हे पठण करू शकता. या दिवशी हे स्तोत्र विशेष लाभकारी असते. आपण विश्वेश्वराचे नामस्मरण घेऊन तुम्ही माळसुद्धा करू शकता. तुमच्याकडे दारिद्र्य दहन स्तोत्र नसेल तर तुम्ही मोबाईलवर बघून सुद्धा करू शकता. या ठिकाणी पुढचा व्हिडिओ माझ्या दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र हाच येणार आहे. तर तुम्ही तुमच्या घरात, तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुमच्या घरात तो पाठ तुम्ही मोबाईलवर सुद्धा चालवून या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता. त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप प्रभाव पडेल. व्हिडिओ आवडल्यास खरंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्या ओम नमः शिवाय. एक महत्त्वाची सूचना, तुम्ही इकडे तिकडे वेळ वाया घालवता. फक्त महिला, पुरुष मंडळी कामाला जातात, त्यांना व्यवसाय असतो किंवा शेतीचे कामं, कंपनीचे कामं. तर या ठिकाणी महिला इकडे तिकडे वेळ न घालवता आपल्या पुण्याचा संग्रह जर केला तर आपल्याला जसे बँकमध्ये पैसे असतात, आपल्याला गरज पडते तेव्हा आपण जाऊन काढतो, तसे आपले पुण्य या ठिकाणी जेव्हा आपल्याला गरज असते या ठिकाणी वापरले जाते. त्यामुळे इकडे तिकडे न वेळ घालवता कुठल्याही देवाची आराधना, उपासना, नामजप, माळा जप हे आपल्याला करायला पाहिजे. मला माझं मत कसं वाटलं कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.